आतापर्यंत हे जे दोन चेहरे पोचले ती महाराष्ट्रातील A1 जोडी अर्थात सुकेतजी डाके साहेब त्याचबरोबर निलेशजी पाटील साहेब यांनी या स्पर्धेसाठी अमूल्य वेळ खर्च करत असताना स्पर्धेमध्ये उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचं मी ऋण व्यक्त करतो। मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जायचं आहे। आप्पा स्ट्रायकर्स आणि टॉनी टायटन्स घनसोली या दोन संघांदरम्यान लढत असेल आणि या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो सेमीफायनलसाठी क्वालिफाय झालेला आपण पाहू शकाल। आपण माझ्यासोबत जोडलेले पाहत आहेत याच परिसरातील एक फार चांगले मराठीचे समालोचक नितेशजी भोईर। नितेश, हा सामना या आजच्या दिवसातील शेवटचा सामना, काय म्हणाल या सामन्यामध्ये? चला सामना सुरू करा लवकरात लवकर। 5:01 झालाय। 25 मिनिटाचा वेळ दिला जाईल 5 ओव्हर टाकण्यासाठी। कांचन पालकर 25 मिनिटाचा वेळ दिला जाईल 5 ओव्हर टाकण्यासाठी। 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर कंप्लीट झाल्या पाहिजे, अन्यथा एक एक्स्ट्रा प्लेयर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये येईल। टॉनी टायटन सहकार्य करा। 25 मिनिटांमध्ये पहिलं सत्र संपणं गरजेचं आहे। थँक्यू कुणाल सर। आणि जाऊया थेट क्रीडांगणाकडे जिथे आपण पाहतोय या आजच्या दिवसामधील ही शेवटची अंतिमची फायनलची लढत। जो संघ जिंकणार तो सुपर 4 मध्ये अर्थातच सेमीमध्ये क्वालिफाय करणार। दोन टीम्स एकमेकांसमोर खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतील। एका बाजूला आप्पा स्ट्रायकर्स, त्यांच्या विरोधात आहे ती टॉनी टायटन्स ही टीम। टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय। 5 षटकांचा सामना, षटकांमध्ये आपण थोडी तफावत केली आहे। हा पहिला बॉल गौरव बडदे सन ऑफ अ सॉइल त्याच्या बॅटमधून येतोय। त्याचा फेवरेट फटका, अगदी फक्त दिशा दर्शविली आणि बॉल मात्र फरार झाला। डीप थर्ड मॅन रिझन कडे येतोय गौरवच्या बॅटमधनं पहिला चौकार। सुरुवात चांगली झाली आहे गौरवची। आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहूया कशा पद्धतीने फटका सजवला आहे। फुलटॉस चेंडू होता, त्याला फक्त आणि फक्त इथे दिशा देत असताना गौरवला आपण पाहिलेलं आहे गोलंदाजाच्या गतीचा चांगला वापर केला आणि हा चौकार मिळवला। नक्कीच एका बाजूला प्रशांतजी तडाके यांनी पुरस्कृत केलेली टीम आपल्याला पाहायला मिळते। त्या टीमचा ऑल इंडिया आयकॉन प्लेअर थॉमस डायस आणि विकी मुंबईकर हा नवी मुंबई आयकॉन प्लेअर। हा फटका पहा, या फटक्याला फक्त पाहत रहा। ऑन ड्राइव्ह डाऊन द ग्राउंड येतोय सलगचा दुसरा चौकार। आडव्या बॅटने समोरच्या दिशेने फटका सज्ज केलाय। एक सन्मानित आपण करतोय या स्पर्धेमध्ये। नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा सम्राट कृष्णा सातपुते आज या स्पर्धेमध्ये खेळला आणि त्याचा संघ नक्की पराभूत झालाय, परंतु त्याच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। आज नजीमुल्ला ट्रॉफीमध्ये देखील त्यांना खेळायचंय। सेकंड मॅचमध्ये त्यांना लवकर जायचंय, त्याच्यामुळे त्यांचा आपण सन्मान इथे लवकर घेतोय। मी विनंती करेन दीपक बाळाराम पाटील यांना आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करावा। नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर कृष्णा सातपुते यांचा सन्मान इथे करत असताना आपला मनपूर्वक आभार। दरवर्षी ते आमच्या नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये खेळतात, तर त्यांचा सन्मान इथे केला जातोय। नवी मुंबई प्रीमियर लीग कमिशनर यांच्या वतीने सूरज बाळाराम पाटील देखील तिथे उपस्थित आहेत, दीपक पाटील उपस्थित आहेत। या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणखीन एक नेत्र दीपक फटका आणि इथे देखील धावा मिळताना दिसतील। 4 येतोय चौकार। धन्यवाद कृष्णा सातपुते, तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळलात, या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन केलं। पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। त्याच्यानंतर आणखीन एक सन्मान आहे, तो आपण इथे घेऊया। अक्षय पाटील यांना सन्मानित केलं जाईल आमच्या मेन स्टेजवर, वरच्या स्टेजवर। दीपक पाटील यांना विनंती करतो अक्षय पाटील यांचा सन्मान करावा। अक्षय पाटील यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य स्टेजवर केला जातोय। आणखीन एक फॉलिंग स्वीप इथे दाखवलाय फलंदाजाने आणि इथे देखील 4 धावा मिळतील। अप्रतिम फलंदाजी अक्षय पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय। आपलेही मनपूर्वक आभार। जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे। थँक्यू कुणाल सर। आणि काय घडतंय मॅच मध्ये पहा, सलगचे 4 चेंडू आणि अप्रतिम क्रिकेटचं इम्प्रोव्हायझेशन आणि मॉडर्न टेनिस क्रिकेटनं हेच तर दिलंय। NMPL या स्पर्धेमध्ये आपल्या स्थानिक खेळाडू त्याचबरोबर टॅलेंटला प्रमोट करण्यासाठी, टॅलेंटला डेव्हलप करण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतो। आणि या स्पर्धेमध्ये सन ऑफ अ सॉइल याच क्रीडांगणावर ज्याचा नेहमी सराव आपण पाहतो तो गौरव बडदे, त्याच्या बॅटमधनं 4 चौकार आले। तर अजून एक येईल का? हो, दिस इज लॉंग चेस टू द फील्डर, अनदर 4 रन्स कन्सिडर्ड विथ द बॅट। 5वा सलगचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय तो गौरव बडदेच्या बॅटमधनं। एक डॉट गेल्यामध्ये जरूर आपण पाहिलं, परंतु 6 चेंडू फेस केले आणि 6 चेंडूमध्ये जर का आपण बघितलं गेलं तर 5 चौकार। सुरुवात प्रचंड मी म्हणेन घणाघाती आपल्याला पाहायला मिळाली आहे। वेल बिगेन इज ए हाफ डन असं म्हटलं जातं। इथे या पहिल्या षटकामध्ये फार चांगली फलंदाजी करत असताना गौरव बडदेला आपण पाहिलेलं आहे। मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तुम्ही एक फलंदाज म्हणून षटकार शोधण्यापेक्षा
जर चौकार शोधण्यामध्ये यशस्वी ठरता तर मग तुमचं तंत्र फलंदाजीचं फार स्ट्रॉंग आहे असं आपण म्हणत असतो. आणि मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केले. ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहिला, फॉलिंग स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळाला, इनसाइड आउटच्या टचमध्ये खेळला गेलेला फटका, पहिला चेंडू आपण पाहिला होता जिकडे फक्त आणि फक्त गाईड केलं होतं, दिशा दिली होती. हे सगळे फटके गौरवकडे आहेत. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसभरामध्ये आपण कृष्णा लक्ष्मण सातपुते या क्रिकेटच्या अनभिषिक्त सम्राटाला खरं तर दिवसभरामध्ये अनुभवलेलं आहे. गेली अनेक वर्ष टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातत्याचं दुसरं नाव कृष्णा सातपुते आपण म्हणू शकतो. कधी कधी काही खेळाडू काही विशिष्ट कालावधीपुरता आपल्या नावाचा बोलबाला कायम ठेवू शकतात, परंतु गेली अनेक वर्ष टेनिस क्रिकेट विश्वाला मिळालेलं हे वरदान खरं तर आजच्या या दिवसामध्ये आपण या भूमिपुत्र मैदानावर कृष्णा सातपुते यांना अनुभवलं. नक्कीच नक्कीच भूमिपुत्र कोपरखैरण्याचं हे क्रीडांगण आपण पाहतोय. मोठमोठ्या खरं तर बऱ्याचशा स्पर्धा बऱ्याच मागच्या काही वर्षांमध्ये याच क्रीडांगणावर आपल्याला आयोजित पाहायला मिळतात. आणि मोठमोठ्या संत महात्म्यांचं चरण स्पर्श झालेलं हे क्रीडांगण आज याच क्रीडांगणावर रंगतोय. तो नवी मुंबई प्रीमियर लीग 2024 पर्व 5वा मधील हे अप्रतिम हा दैदिप्यमान सोहळा आपल्याला अनुभवायला मिळतोय. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेलं. हलवार पद्धतीने या बॉलला फक्त डिफेन्सिव्ह पवित्र्यानं खेळून काढलाय. थॉमस डायसच्या बॅटमधनं हा पहिली धाव अंकित होत असताना चांगलं कॉम्प्लिमेंट करतायत एकमेकाला. थॉमस डायस यांना माहिती आहे गौरव बडदे चांगल्या टचमध्ये आलेले आहे, त्यामुळे आता स्ट्रायकिंग एंड गौरव बडदेकडे देणं अत्यंत चांगलं असेल. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जे खरं तर खेळाडू खेळत असतात त्यांनाही चेंडूवरची हालचाल माहीत असते, खेळपट्टी कशी खेळते याचाही अनुभव त्यांना येतो. आणि जो क्लास थॉमस डायसकडे आहे मला असं वाटतं त्याच्यासाठी अधिक वेळेची गरज नाही, योग्य निर्णय थॉमसने घेतला पाहिजे. गौरव कसे खेळतील नक्कीच नक्कीच. गौरव हॅज अ लायसन्स टू हिट द बॉल ॲट एनी कॉर्नर ऑफ द ग्राउंड. यावेळेला फटका फर्स्ट लाईट बॉल येईल डॉट आणि मला वाटतं दुसरा डॉट बॉल येतोय. या मॅचमधील दुसरं षटक प्रगतीपथावर असताना विकी बनसोडे ना आज छाप सोडली आहे. विकी बनसोडेनं घेतलेले ते झेल, विकी बनसोडेची गोलंदाजी, विकी बनसोडेची फलंदाजी, 3 डायमेन्शनल प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय. तो विकी गोलंदाजी ट्रॅकवर असताना पहिले 2 चेंडू धाव खर्च करतोय. ती फक्त एक सुरुवात फार छान झाली आहे. ओव्हर द विकेट हा ट्रॅकर बॉल पुल करायचा होता, बॅटचा कडा लागला आणि फुटवर्कचा वापर करत असताना हीच आहे फ्लेक्झिबिलिटी, स्नायूंची लवचिकता ज्याला आपण म्हणतो. लहान बॉल आणि त्याच्याकडे असलेली स्नायूंची लवचिकता आणि धीरज भोईर ज्याला का म्हटलं जातं 360 अगदीच आपण पाहतोय फिल्डिंग करत असताना त्याचं कॉन्ट्रीब्युशन जरूर धावा बचावला गेल्या. मैदानाच्या आतमध्ये खेळ क्रिकेटचा सुरू आहे, परंतु फुटबॉल स्किलचा वापर करत असताना हा चेंडू खरं तर इथे अडवला गेलेला आहे. आणि क्रिकेटच्या बरोबर जर इतर कोणकोणते खेळ तुम्ही खेळत असाल तर त्याचा फायदा क्रिकेटमध्ये होतो, याची चर्चा आपण निश्चितच या चेंडूनंतर करू. नितेश नक्कीच गोलंदाज तयार आहे. फिंगर्स रोल केला, पॅस ऑफ केला, बॉल हवेमध्ये, कॅच इज द कॉल अँड कॅच इज टेकन अँड दिस इज व्हेरी बिग अँड गोल्डन मोमेंट इन द मॅच. व्हॉट अ सेलिब्रेशन. पहा शाबासकीची कौतुकाची थाप मिळवतोय हा खेळाडू. नाव आहे विकी बनसोडे, याला मिळाली आहे ती थॉमस डायसची मोठी विकेट. मोठी विकेट आहे, यामध्ये ते मात्र शंका नाही. थॉमस या अगोदर 1 चेंडूचा सामना करत असताना 1 धाव त्याने धावपलकावर जोडली होती. आणि कम्पॅरेटिव्हली गौरव बडदे फार चांगले खेळत होते. आणि स्ट्रायकिंग एंड पासून जितकं तुम्ही दूर राहता मला असं वाटतं त्यानंतर स्ट्रायकिंग एंडवर आल्यानंतर तुमच्याकडून अशा चुका या होत असतात. मैदानाच्या आतमध्ये तेच झालं. खेळाडू फार मोठे होते परंतु या चेंडूचा योग्य समाचार त्यांना घेता आला नाही. फटका फसला होता, परंतु मला असं वाटतं प्लेसमेंट जर अजून वेगळी करता आली असती तर कदाचित विकेट वाचवता आली असती. अखेर थॉमस डायसच्या खेळीचा अंत झाला. 22 धावा धावपलकावर 1 गडी आतापर्यंत बाद झालेला आपण बघत आहोत. दुसऱ्या षटकात आपण आहोत. विकी बनसोडेने यावेळेस प्रभावित केलेला आहे कारण या षटकामध्ये त्याने एक महत्वपूर्ण गडी बाद केला आहे. विकी बनसोडे याने आज मॅच मध्ये मात्र नक्कीच अप्रतिम आकर्षणीय खेळ सादर केलाय. पहिल्या मॅच मध्ये त्यानं खरं तर कृष्णा सातपुतेचा झेल पकडला. दुसऱ्याही मॅच मध्ये कृष्णा सातपुतेचा जो अप्रतिम फुल लेंथ डाईव्ह घेऊन मात्र जो झेल पकडला आणि फिटनेसचं एक वेगळं ॲथलेटिसिझम त्यानं दाखवलं. या मॅच मध्ये जर का बघितलं तर ऑल इंडिया आयकॉन प्लेअर थॉमस डायसला त्यानं मात्र थांबवलंय, बाद केलं. आणि त्यामध्ये खरं तर मोठा सिंहाचा वाडा क्षेत्ररक्षकाचा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. संदेश पाटील, वन ऑफ द फायनेस्ट प्लेअर फ्रॉम तलवली, नेहमी सातत्यानं फिल्डिंगमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन आम्ही नेहमी पाहिलंय. गेले कित्येक वर्ष तो तेच करत राहिलाय. आजही आपण पाहतोय त्यानं अप्रतिम झेल पकडलाय. कट केला बॉलला, फरार झाला बॉल डी बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये 1 2 3 4 5 अँड दॅट पासेस थ्रू द फील्ड
आणि येईल हा पहिला चौकार बॅट्समन सोमनाथ सोनावणेच्या बॅटमधनं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 4 वाढत असताना पोहोचली आहे ती तब्बल. चेंडू तितका खराब नव्हता. खरं तर आपण पाहिलं अगदी फलंदाजाच्या समोरून चेंडू आतल्या अंगाने वळत होता. जी उसळी मिळाली, जो बाउन्स मिळाला, त्या बाउन्सने मला असं वाटतं सोमनाथला इथे परवानगी मिळाली चेंडू कट करण्याची आणि त्याने बाउन्स चांगल्या पद्धतीने टॅकल केला, चांगली दिशा दिली, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून काढलं, अखेर चेंडूने त्याचं साध्य साधलं आणि डीप थर्ड मॅन रिजन सीमारेषेच्या पलीकडे चौकार आला. पहिल्या षटकामध्ये 20 आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च करतोय. अंतिमचा बॉल, हाही फिटनेस ॲथलेट आहे. याही खेळाडूने इम्प्रेसिव्ह खेळ आतापर्यंत केलाय. नाव आहे मोनिश तांडेल. त्याच्याकडे बॉल गेला, अगदी सहज ते त्यांना ग्रिप केलं. अंतिमचा बॉल येईल डॉट. 2 षटकांचा खेळ झाला संपन्न. आफ्टर 2 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13 रन्स पर ओव्हर, 26 ऑन द स्कोर बोर्ड. बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते ती 5 स्ट्रायकर्स CBD. 9 मिनिटांचा अवधी या 2 षटकांसाठी जरूर घेतला गेलेला आहे. अगदी वेळेवर तुम्ही आहात तरी सुद्धा वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा बाळगावा लागेल. हा सामना या आजच्या दिवसातील 3ऱ्या दिवसातील शेवटचा सामना आहे. वेळेचं सहकार्य अपेक्षित आहे. लगेचच टीम हार्डर बंद असेल, क्षेत्ररक्षणाची रचना पूर्ववत होईल आणि 3ऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये निश्चितच इथे प्रारंभ केला जाईल. आपण मोनिशच्या योगदानासंदर्भात म्हणत होतो. या अगोदरच्या सामन्यामध्ये टॉनी टायटन संघाच्या संघनायकाने मोनिशला मला असं वाटतं 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी धाडलं होतं आणि कर्णधाराचा विश्वास संपादित करणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मोनिशने दाखवली होती. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते आणि म्हणून कम्फर्टेबल झोनमध्ये खरं तर ते स्कोर बोर्ड अथवा ते धावफलक गेलेलं आपण पाहिलं आणि तो सामना अर्थातच टॉनी टायटन संघ विजेते ठरले होते. नक्कीच इट वॉज अ वायटल कॉन्ट्रीब्युशन बाय मोनिश तांडेल आणि तिथूनच मात्र नक्कीच पिछाडीवरून खरं तर आघाडीवर आलेत ते केतन म्हात्रे आणि त्याचबरोबर धीरज भोईरची ही टीम नाव आहे टॉनी टायटन्स. फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय पहिल्यांदा टॉस जिंकला. 5 षटकांचा सामना. या सामन्यामध्ये जर का बघितलं गेलं तर पहिल्यांदा फिल्डिंग आहे. मी थोडं विनंती करेन की स्पीड अप करा. क्षेत्ररक्षक आता विखुरले गेले. आज जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे 3 क्षेत्ररक्षक ऑन साईडला, 2 ऑफ साईडला, 3 ऑन दी ऑन साईड, 2 ऑन दी ऑफ साईड. धीरज भोईर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये, डीप खाऊ कॉर्नर रिजन मध्ये तिकडे विकी आहेत. डीप मिड विकेट मध्ये संदेश पाडेल, बाउंड्री रायडर पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मोनिश तांडेल. हा बॉल सरळ सोडून दिला. साहिल नाईक बॉलिंग ट्रॅकवर असताना जरूर आपल्याला पाहायला मिळतोय जजमेंट थोडंसं फसलं फलंदाजाचं आणि इथेच येतोय हा पहिला डॉट बॉल. क्रिकेट खेळत असताना तुम्ही फटका खेळण्यासाठी फटक्याची निवड करता, त्याचबरोबर कन्व्हिन्सिंग फुटवर्क वापरता. याचबरोबर क्रिकेटमध्ये तुमच्याकडे लिव्हिंग टेक्निक चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहे. हे लिव्हिंग टेक्निक योग्य रीतीने दाखवता आलं नव्हतं फलंदाज गौरव बडदेला. यावेळेस त्याचा जो निर्णय आहे चेंडू सोडण्याचा त्याच्या अंगलट जातोय आणि हा निर्धाव चेंडू आला आहे. इट्स अ गुड इमोशन, रोलर कोस्टर मोमेंट इन द मॅच. कारण गौरव बडदेच्या बॅटमधनं पहिल्या षटकामध्ये खरं तर 6 चेंडू त्यानं फेस केला आणि 5 चौकार आलेत. मॅन इन कॉन्फिडन्स, इन रिदम अँड अ मोमेंटम ॲज वेल. शफल झालेत. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप करायचा होता बॉलला. स्वीप करत असताना फटका इथे फसल्याने डायरेक्ट हिट केली. एम केलाय. कोणी केलाय? नाव आहे विशाल मडवी. अ मॅन हू इज ऑलवेज कंट्रीब्यूट विथ द बॅट ईदो और बॉल ईदो और फिल्डिंगचं वेगळं स्टँडर्ड. मगाशी आपण पाहिलं त्याच्या माध्यमातून अप्रतिम झेल. आता तो डायरेक्ट हिट करतो आणि कोणाला बाद केलंय? ज्याच्या बॅटमधनं 5 चौकार आले त्या गौरव बडदेला मात्र थांबवलंय आणि फलंदाज बाद झालाय. नाहक बली सुनील सर मला वाटतंय. फार चांगला थ्रो दरम्यान तिकडे क्षेत्ररक्षण झाल्यानंतर विशाल मडवीने जरूर दाखवला. परंतु निश्चितच एक मजेशीर गोष्ट आहे. ज्याचं मरण आलं त्याला कुठेही घेऊन जातो, मरतो म्हणजे मरतोच. त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये घडलं. खरं तर फटका खेळत असताना वाचले होते फलंदाज, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला ज्यावेळेस धाव पूर्ण करत होते तिथे मात्र पॉपिंग क्रीजमध्ये त्यांना पूर्ण ती धाव पूर्ण करता आली नाही. तो अटेम्प्ट त्यांचा अनसक्सेसफुल ठरला आणि डायरेक्ट हिट आला. अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्ट स्पेशालिटी देत असताना केली जाते. म्हणजे तुम्ही क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड अपग्रेड व्हावा यासाठी झेलची प्रॅक्टिस करता, त्याचबरोबर बाउंड्री लाईनवर कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं पाहिजे याची प्रॅक्टिस करता, याचबरोबर यष्ट्यांचा अचूक वेध साधला गेला पाहिजे यासाठी तुम्ही प्रॅक्टिस सेशन सेपरेटली घेता आणि अशातच 1-2 मोठा फलंदाज तुम्हाला बाद करता आलं की तुमचं काम फत्ते झालं मैदानाच्या आतमध्ये. तेच झालं. इन फॉर्म चांगल्या टच मध्ये असणारा फलंदाज अर्थात इथे गौरव बडदे बाद झाले. नक्कीच गौरव बडदे बाद झालेत. आता डोक्यात थोडी टिकटिक वाजणार आणि हृदयाचे ठोके सुद्धा वाढणार कारण मॅच महत्वाची आहे. मॅच मध्ये जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणार. केतन म्हात्रे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये क्लोज ग्रिपिंग आपल्याला पाहायला मिळतीये. हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टिक. पंच आमच्याकडे टर्न करतायत, आम्हाला सांगतायत की इट्स अ व्हाईट बॉल कॉल.
1 more run added into the total and the extras as well. पंच मात्र नक्कीच रेफर करतायत रिव्ह्यू, अर्थातच टेक्नॉलॉजीचा वापर पण करतोय. फिल्डिंग करणारी टीमकडे आहे एक रिव्ह्यू, ते मात्र नक्कीच रेफर करतायत आमच्या टेक्निकल टीमकडे व्हाईट साठी, आणि पंच जरूर डिक्लेअर करतील. व्हाईट साठी नक्कीच मला वाटतं नाहीये. व्हाईट बॉल साठी कोणताच DRS उपलब्ध नाहीये. फक्त बीमर साठी, नो बॉल साठी, व्हाईट बॉल साठी, ओव्हर स्टेपिंग साठी याच्यासाठीच आहे DRS. व्हाईट बॉल साठी नाहीये, माफ करा, व्हाईट बॉल साठी कोणताच DRS नाहीये. नक्कीच. आणि ऑन फील्ड अंपायर डिसिजन, इट्स अ व्हाईट बॉल कॉल अँड 1 run considered in the extras column. 27 on the scoreboard. 27 on the board with the loss of 2 wickets. This is the third over is in progress. Sahil Naik has made a great difference. He has done a remarkable job in this. स्विच करायचा होता फटका, बॉलला टर्न द्यायचा होता, परंतु बॅट बॉल मध्ये नाहीये संपर्क. शेवटची मॅच आहे आजच्या दिवसामधील. ही मॅच कशी असावी प्रेक्षकांना जर का आपण विचारलं तर जरूर सांगतील मॅच क्लोज एन्काउंटर व्हायला हवी. मी सामना अटीतटीचा असावा, सामना उच्च कोटीचा असावा, सामना उत्साहवर्धक व्हायलाच पाहिजे, सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला पाहिजे, तीच अपेक्षा असेल. हा लोअर फुलटॉस बॉल पिक केलाय, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, शफल झाले होते फलंदाज, जजमेंट फसलंय तिथे फलंदाजाचं, आणि जजमेंट फार छान पाहायला मिळतंय. संदेश पाटील तलवली आणि त्यानं पकडला या मॅच मधला दुसरा झेल, आणि फलंदाज क्रमांक 3 परतत असताना बॅट्समन बाद झाले ते सोमनाथ सोनावणे. बघा इथे कशा पद्धतीने फलंदाज बाद झालेत. उजवेष्टीच्या बाहेर जाऊन खरं तर कमिट होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. आडव्या बॅटने तिकडे खेचून मारलं होतं, परंतु तिकडे टायमिंग जुळवता आलं नव्हतं फलंदाजाला. क्षेत्ररक्षक दूरवर होते डीप मिड विकेटला, त्याने 25-30 पावलांचं अंतर कापलं. चेंडूपर्यंत नुसते पोहोचले नाहीत, पोहोचल्यानंतर झेल सुद्धा इकडे कॅरी केला, आणि फलंदाज इथे संतोष सोनावणे याच्या सोमनाथ सोनावणे याच्या खेळीचा अंत झाला. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दीपक वैती, अनादर पॉवर हिट बॅटर. खरं तर आपल्या 6 हिटिंग ॲबिलिटीसाठी जो ओळखला जातो तो मिडल ऑर्डर स्पेशालिस्ट फलंदाज मिस्टर दीपक वैती. स्ट्रायकर एंडवर येतोय, मैदानाचा थोडीशी पाहणी करतोय. ऑन साइडला 3 सीमारक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत, एक डीप मिड विकेट मध्ये, एक डीप काऊ कॉर्नर रिजन मध्ये, एक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मध्ये, इन फ्रंट ऑफ आवर पॅव्हलिन बॉक्स. ऑन स्ट्राइक स्ट्रॉंग झोन आहे, फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, फिल्डर अंडरनीथ, विकी बनसोडे विल मेक नो मिस्टेक इन द एंड अँड द कॅच इज टेकन बाय विकी. अनदर विकेट डाऊन. फार चांगले खेळत. आजचा दिवस विकीसाठी अविस्मरणीय आहे, संस्मरणीय आहे. कारण कधी कधी एखाद्या खेळाडूचा एखादा स्पेसिफिक दिवस असतो, त्यामध्ये तो गोलंदाजी करताना चांगली चमक दाखवतो, भल्या भल्या फलंदाजांना खरं तर त्यांची तारांबळ उडवतो, त्रिधा तिरपीट उडवतो असताना त्यांना बाद करतो. फलंदाजी करताना मैदानाच्या चौफेर खरं तर त्याचे फटके आपण बघत असतो. कधी कधी जिकडे बॅट फिरेल तिकडे चेंडू जाऊन त्याला कनेक्ट होऊन चांगले फटके येत असतात. आणि असाच आजचा दिवस खरं तर या विकी बनसोडे या खेळाडूचा राहिलेल्या चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तर आउट ऑफ बॉक्स, जिथे कल्पनेच्या पलीकडे जाऊन काही काही झेल विकीने आजच्या दिवसामध्ये पकडलेले आहेत. त्यामुळे आजच्या दिवसाचा चांगला वापर विकी बनसोडे या खेळाडूने केलेला आहे असं आपण म्हणूया. नक्कीच नक्कीच. विकीशी आम्ही सकाळच्या सत्रामध्ये चर्चा केली. प्रिपरेशन इज द की, ज्याला म्हटलं जातं की पूर्व तयारी तुमची कशी आहे. त्यांनी जरूर सांगितलं की सराव फार छान आहे, या मॅचमध्ये आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ होईल अशी जरूर अपेक्षा आहे, आणि आज मात्र तो चमकलाय. विकी मात्र नक्कीच आपण पाहिलं तर तलवली या टीमला बिलोंग करतोय. प्रकाश सरप्पा यांच्या तालमीमध्ये हे नवतरुण मात्र घडले गेले. आज जर का बघितलं गेलं तर मात्र अप्रतिम एक अष्टपैलू परिपक्व कम्प्लीट पॅकेज प्लेअर ज्याला आपण म्हणतो ना, तो कम्प्लीट पॅकेज प्लेअर म्हणून स्वतःला सादर करतो, आणि हीच गुणवत्ता आज NMPL या मोठ्या प्लॅटफॉर्मवर त्यानं सादर केली आहे. ऑल इंडिया लेवलचे प्लेयर ज्यावेळेस तुमच्या समोर खेळण्यासाठी असतात त्यावेळेस आपल्याकडे थोडं नैराश्य असतं, परंतु ते बाजूला झुगारून मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवलेला आहे याच विभागातील खेळाडूंनी. डिफेन्सिव्ह पवित्र आपल्याला पाहायला मिळाला फलंदाजाचा नयन कोहली दिवाले. 1 धाव मिळणार, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1 न वाढेल, धावसंख्या पोहोचली ती 28. षटक क्रमांक 3, 18 चेंडूंचा खेळ झालाय, 5 षटकांचा सामना. सुनील सर कुठे पाहताय पहिल्या इनिंगचा धावसंख्येचा आकडा?
पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या. धीरज भोईरचं ते षटक खरं तर फ्रंट लाईन गोलंदाजावर पुकारला गेलेला तो हल्ला होता. मोर्चा उघडला होता फलंदाजाने, परंतु त्यानंतर विकी बनसोडे आणि साहिल नाईक या दोन गोलंदाजाने फलंदाजांची कंबर तोडलेली आहे. या दोघांनी मिळून 8 धावा खर्च केल्या. जगन्नाथ कोळी इथे उपस्थित आहेत. शहाबाज गावावरून त्यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय दीपक बाळाराम पाटील यांना, NMPL कमिशनर, आपण हा सन्मान करावा. जग्गूदादा यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातो. हा सन्मान खास करून शहाबाजवरून इथे उपस्थित झालेले जगन्नाथ कोळी यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. सहर्ष स्वागत. त्यानंतर आकाश जोशी ते उपस्थित आहेत, त्यांना सन्मानित केले जाईल. आकाश जोशी, आपले NMPL मध्ये स्वागत. आकाश जोशी यांचा सन्मान होतोय. आणि त्यानंतर अलंकार कोळी यांना सन्मानित केले जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. शहाबाज मधून आलेले हे सर्वच मित्र. अलंकार कोळी यांचा सन्मान इथे केला जाईल. आपलंही सहर्ष स्वागत. जाऊया आता कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. थँक्यू कुणाल सर. अप्रतिम मायक्रो लेवलचं हे मॅनेजमेंट आपण जरूर अनुभवताय. एक जबरदस्त वैभवशाली हा नवी मुंबई परिसर आणि वैभवशाली परंपरा असलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 5वं पर्व आपण घेऊन आलोय. कुणालजी दाते सरांचा आवाज तुम्ही या मुख्य कक्षामधनं अनुभवताय. सूत्रसंचालन, निवेदन आणि त्याचबरोबर अमोघ मराठीचं हे अप्रतिम असं विश्लेषण. केतन म्हात्रेची ही गोलंदाजी. बॉल इथे मात्र हवेमध्ये क्षेत्ररक्षक चूक करतो. चुकीचा भुर्दंड. उपद्रव पाहायला मिळेल का? यज्ञेश पाटील डोक्यावर हात ठेवून मात्र रिपेंट करतायत. पश्चाताप. परंतु पश्चाताप कधी होईल जर का उपद्रव झाला तर? अजून एक चोरटी धाव मात्र काढण्याच्या प्रयत्नामध्ये पंच मात्र नक्कीच रिव्ह्यू घेत आहेत, अर्थातच रेफर करतायत आणि टेक्निकल टीमकडे हँडओव्हर केला डिसिजन. तत्पूर्वी डीजे मास्टरला आपण थोडी विनंती करूया की एक सुंदर असं सुमधीर संगीत आपण जरूर. आज बघू चला नवी मुंबई प्रीमियर लीग. चला पाहू चला आज बघू चला नवी मुंबई प्रीमियर लीग. चला पाहू चला आज बघू चला नवी मुंबई प्रीमियर लीग. चला पाहू चला आज बघू चला नवी मुंबई प्रीमियर लीग. थँक्यू. आणि नॉट आउट असणार आहे. 1 धाव अंकित होणार. 5 वर्ष अभिमानाची, 5 वर्ष स्वाभिमानाची, 5 वर्ष अस्मितेची, 5 वर्ष उज्ज्वल परंपरेची, 5 वर्ष मैत्री आणि प्रेमाची, 5 वर्ष खरं तर स्नेह आणि आपुलकीची, ही 5 वर्ष संयम, धाडस आणि साहस अशा खेळाची, ही 5 वर्ष प्रतिम क्रिकेटच्या इतिहासाची, 5 वर्ष नवी मुंबईचं हे क्रिकेट जागृत आणि या क्रिकेटचं ग्लॅमर वाढविणारी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. यू ऑल आर वॉचिंग NMPL सीझन 5 अँड लेट अस वेलकम एव्हरीवन दोज हु आर प्रेझेंटेड हिअर ॲट दिस मेगा ब्लॉकबस्टर इव्हेंट NMPL सीझन 5 फायनल मॅच. ओ बॅटचा कडा लागलाय का की बॉल डॉट गेलाय? बॅट अँड बॉलमध्ये कुठलाच संपर्क नाहीये. विकी मुंबईकर हे आयकॉन प्लेअर आहेत परंतु थोडं स्ट्रगल करतायत. केतन म्हात्रे समोर आहे. केतन म्हात्रे म्हटलं की चेंडूला फिरकी देण्यामध्ये तो यशस्वी ठरतो, दोन्ही बाजूने चेंडू वळवण्यामध्ये तो वाकबगार आहे आणि म्हणून त्याच्या विरोधात प्रत्येक पाऊल हे शहाणपणाचं असावं ही अति सावधगिरी मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत विकी. ओ खोल्या टप्प्याचा बॉल जॉक बुंध्यात टाकलाय आणि कुठलाही मी म्हणेन मोठा फटका सजवण्याची संधीच नव्हती आणि येईल फक्त एकच धाव. सामन्याची परिस्थिती कोणती, सामना कितव्या षटकामध्ये, या सगळ्या गोष्टी मॅटर करत असतात. शेवटची षटकं ज्यावेळेस असतात फलंदाज ऑनसाइड रिजनमध्ये मोठे फटके खेळण्यासाठी तयार असतो, त्यांनी पूर्व नियोजन केलेलं असतं आणि त्यावेळेस जर तुम्हाला योग्य रीतीने यॉर्कर हाताळता आला
की मग फलंदाजाची त्रिधा तिरपीट उडत असते आणि अंतिमतः त्याच्याकडून एक रिस्पॉन्स मिळत असतो की जो या अगोदर फलंदाजाच्या वतीने मिळाला. यावेळेला फटका चांगला आहे, अप्रतिम क्रिकेटचं ग्लॅमर वाढविणारा ऑफ ड्राईव्हचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. बॉल जरूर जातोय, तो सीमा रेषा पार डीप पॉइंट क्लिअर करणारा येतोय. नयन कोहली दिवालेचा हा ब्रँड चौकार. नयन उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन तयार होता. नयनला एक गोष्ट माहित होती की या अगोदर 2 चेंडू फुलल यांचे आलेले आहेत, यानंतर केतन मात्रे त्याच्या समोर खोलवर टप्प्याचा चेंडू ठेवणार नाही आणि हे खरं तर त्याचं जे मत होतं ते योग्य ठरलं आणि त्यानंतर फलंदाजाने इथे चांगला फटका दाखवला. क्रिकेटचं मादक सौंदर्य आपण अनुभवलं. 4 षटकं संपली, धावपल धावा आपण पाहिला तर त्या 36-36 आणि 4 गडी आतापर्यंत बाद. 5 षटकांचा सामना म्हणजे यानंतर 1 षटक येईल आणि धावपलक जर आपण पाहिलं तर मला असं वाटतं 45 ते 50 मध्ये कुठेतरी जाऊन स्थिरावू शकतं. आणि 24 मिनिटं या पहिल्या 4 षटकांसाठी आपण खर्च केलेत. आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवतोय. बिकॉज टाइम मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे, कारण दुसऱ्या इनिंगला कुठल्याही प्रकारे बॅड लाईटला सामोरं जाऊ नये आणि अशी परिस्थिती इथे येऊ नये म्हणूनच ही सूचना आम्ही करतोय. थोडंसं स्पीडअप करा, गती वाढवा आणि मॅचमध्ये कुठेही कुठलाही टाइमपास टीम मीटिंग एक्स्ट्रा आपण घेऊ नका. यज्ञेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहे. सुनील सर, मगाशी ज्या गोलंदाजानं मी म्हणेन या संघाला मात्र कमबॅक करून दिलं, तोच गोलंदाज मॅन विथ गोल्डन आर्म फ्रॉम टीम गोठिवली येतोय बॉलिंग ट्रॅकवर. नुसता कमबॅक नाही तर या संघाचा तो तारणहार राहिलेला आहे. तो सामना जर टॉनी टायटन्स पराभूत झाले असते तर वेगळं चित्र या आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळालेलं असतं. तोच यज्ञेश पाटील इथं गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करत आहे. स्ट्रायकिंग एंडला विकी मुंबईकर आता आक्रमकतेकडे वळतील, त्यामुळे हे षटक रंजकदार असणार आहे. नक्कीच अग्रेसिव्ह अप्रोच विकीचा आम्ही जरूर पाहिलाय. SPLच्या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ज्याला मिळाली होती तो विकी मुंबईकर. या मॅचमध्ये मात्र नक्कीच आता संघाला गरज आहे. मोठ्या धावसंख्येचे मोठे फटके येईल का? दुसरी तुरटी धाव, क्विक चिकी सिंगल मात्र कंप्लीट करायची होती. इथे मात्र थोडं मी म्हणेन शॉर्ट ऑफ फ्रीज आहे का हा प्रश्नचिन्ह. पंच शशी साठम सर टेक्निकल टीमकडे हा डिसिजन फॉरवर्ड करतायत आणि हा प्रलंबित निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आहे त्यावर 2 धावा घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये विकीने केला. स्लॉक केलं होतं चेंडूला. डीपमध्ये क्षेत्ररक्षकाची कामगिरी अत्यंत चांगली राहिली होती आणि त्यानंतर टॉनी टायटन्स सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायचे, त्यामुळे क्षेत्ररक्षण सजवून ठेवा. And batsman is short of a crease and he should be OUT out. एक गाडीची चावी हरवलेली आहे. जर कोणत्या प्रेक्षक मित्राला ती सापडली असेल तर आमच्या समालोचन कक्षात आणून द्या. गाडीची एक चावी हरवलेली आहे. जर कोणाला सापडली असेल आपल्या आजूबाजूला तर ती आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्या प्लीज. tenniscricket.in चा आपण खरं तर अभिनंदन करूया आणि त्यांचं महत्त्वाचं योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज कॅमेरा वर्क मात्र करत असताना विघ्नेश, सुदर्शन, दीपक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर प्रशांत आहेत जे खरं तर कम्प्युटर एक्सपर्ट. ही संपूर्ण क्षणचित्र मात्र कॅप्चर करत असताना, हँडल करत असताना ही संपूर्ण आमची टेक्निकल टीम, त्यांचा मनापासून आभार. आज क्लीन, क्लिअर, नीट अँड ट्रान्सपरन्सी आपल्याला पाहायला मिळाली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 37 धावा धावपलकर आहेत. 5 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. 5व्या षटकामध्ये आपण आहोत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज हर्षल मडवी. हर्ष म्हणजे आनंद. मैदानाच्या आतमध्ये आपल्या खेळाडू कक्षाला त्याचबरोबर प्रेक्षक वर्गाला आनंद देणारी फलंदाजी हर्षलला करता येईल का हे सुद्धा आपण बघणार आहोत. समोर ठेवले चेंडूला यावेळेस यॉर्कर लेनचा चेंडू मागच्या बाजूने जातोय. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक उपस्थित. चेंडू अडून फेकी. 1 धाव मिळाली. 1 ना एकूण धावसंख्या वाढेल, पोहोचेल ती 38 वर. आपण जर का स्क्रीनवर पाहिलं तर यज्ञेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू झाले ते षटकामधील फक्त 2 चेंडूमध्ये त्यांना धावा खर्च केल्या. 2 एक गडी रन आउटच्या स्वरूपात मात्र नक्कीच बाद होत असताना सांघिक यश ते मिळालंय. ते बॉलिंग करणाऱ्या टीमला, टॉनी टायटन्स या टीमला त्यांच्या विरोधात खेळ करतीये. ती बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळतीये ती प्रशांतजीत तडाके यांनी पुरस्कृत केलेली ही टीम अप्पा स्ट्रायकर्स. 38 धावा धावफलकावर आहेत. 5 गडी आतापर्यंत बाद झालेत. नयन स्पेशालिस्ट डेथ बॉलर म्हणून खरं तर इथे यज्ञेश पाटील यांचा वापर आतापर्यंत झालेला आहे आणि चांगली कामगिरी यज्ञेश केलेली आहे. नयन कोहलीसाठीचा हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता. दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु आडव्या हातावर गोलंदाज यज्ञेश पाटीलला घेतलं आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून या चेंडूला मार्गस्थ केलं. हवाई सफर चेंडूला घडून दिली आणि हा षटकार मिळवला. आणि नयनसाठी सुद्धा हा डिफायनिंग मोमेंट आहे, कारण NMPL सारखं एक मोठं प्लॅटफॉर्म
या प्लॅटफॉर्ममध्ये खरं तर आजच्या दिवसामध्ये महत्त्वाच्या नॉकआउट स्टेजला गेल्यानंतर मात्र नक्कीच आपण पाहतोय या महत्त्वाच्या डॉट डाय सिच्युएशनला असताना संघाला गरज असताना त्याच्या बॅटमधनं येतोय हा संघर्षमय षटकार, तो वैयक्तिक खेळ करतोय 5 चेंडू आणि 13 या आकड्यावर आणि संघाला पोहोचवलंय त्यानं 44 या अंकगणितावर. फार चांगले खेळलेत नयन कोळी पायचे. यानंतर कशा पद्धतीने नयनचा अप्रोच असेल, 3 चेंडूंचा खेळ येणं अजूनही इथून पुढे शेष. यावेळेस इथे हा फटका दमदार आहे, दर्जेदार आहे, योग्य उंची, योग्य अंतर, चेंडू झाला सीमारेषेच्या पलीकडे छूम अंतर, आणखी एक मोठा षटकार. जबरदस्त फलंदाजी, कसा फटका सजवलाय पाहूया आपण ऍक्शन रिप्ले च्या माध्यमातून. 50 धावा सुद्धा कंप्लीट झाल्या. नयन कोहलीच्या बॅटमधनं येतोय, थोडे शफल झाले, 2 मोमेंट्स असतात आणि त्या 2 मोमेंट्स पैकी त्यानं शफल मोमेंट स्वीकारली. अक्रॉस द लाईन बॅकलिफ्टचा वापर करत असताना बॉल डीप स्क्वेअर लेग रिजन मधनं उडवलाय, तो गेला सरळ सीमारेषा पार येतोय. नयन कोहलीच्या बॅटमधनं दुसरा षटकार. शफल क्रॉस झाल्यानंतर नितेश सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी घडत असते की चेंडूची लांबी बदलत नाही परंतु चेंडूची दिशा बदलते आणि त्यानंतर फलंदाज मग अशा पद्धतीने फटके सजवत असतात. आता गोलंदाजाला वेगळा विचार करावा लागेल, त्याची ही अग्निपरीक्षा आहे, अग्निदिव्य त्याला काहीतरी वेगळं करावं लागेल कारण लागोपाठचे 2 षटकार आलेले आहेत. यानंतर रिप्लाय यज्ञेश पाटीलचा कसा असेल हे सुद्धा आपण पाहूया. थोडं व्हेरिएशन करावं लागेल कारण गोलंदाजाकडे अडॅप्टेबिलिटी असणं फार महत्वाचं आहे कारण वेगवेगळ्या मैदानावर वेगवेगळ्या कंडिशन असतात. 50 धाबा धावपल कव्हर. इथे पुन्हा एकदा उजव्या बाहेर ठेवला फुल लेन, त्यावर हा ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह केली होती, क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू पर्यंत पोहोचले, चेंडू अडवला, फेकी झाली. इन बिटवीन ह्या अत्यंत महत्वाच्या 2 धाबा आणि धावसंख्या पोहोचली ती 52 वर. सुनील सर, आज आमचा हा शेवटचा टर्न, आजच्या दिवसामधील आम्ही जरूर धन्यवाद आभार व्यक्त करू NMPL कोर कमिटीचं, आभार व्यक्त करू कुणालजी दाते सरांचं ज्यांनी आज ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण खरं तर NMPL सीझन 5 या आजच्या दिवसामध्ये आम्हाला मात्र नक्की समालोचक म्हणून घटक जोडण्याची जी संधी मिळाली. अंतिमचा बॉल आहे यज्ञेश, अंतिमचा बॉल आणि बॉल फरार झालाय, जाईल सीमारेषा पार. ऑफ ड्राईव्हचा नयनचा नयनरम्य असा अप्रतिम दर्जेदार षटकार आणि धावसंख्या 6 ने वाढवली, पोहोचवली ती आपल्याला पाहायला मिळते 58 या आकड्यावर. 58 आणि 59 धावा काढावं लागतील. आम्ही इथे चेक 59 धावांचं लक्ष्य आहे. टॉनी टायटन्स लगेचच फलंदाज मैदानामध्ये पाठवा कारण तुम्हाला बॅटिंग करायची आहे सेकंड इनिंगमध्ये. प्रथमेश सुनील भगत बदलापूरवरून खास इथे उपस्थित होत आहेत. थोड्याच वेळात त्यांचं इथे आगमन होईल आणि त्यांच्याच बरोबरीने पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध गोल्डमॅन आकाश मल्लव यांचं देखील इथे आगमन होत आहे या नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये. आकाश मल्लव आणि त्याचबरोबर प्रथमेश सुनील भगत बदलापूरवरून खास ओमकार नाईक यांचे मामाश्री यांचं इथे आगमन होतोय. मल्लव बंधू यांचं देखील इथे आगमन होतंय. आकाश मल्लव यांचं या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गोल्डमॅन यांचं आता आगमन होतंय आमच्या नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तुम्ही त्यांना आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. आकाश मल्लव पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध गोल्डमॅन आणि त्यांच्याच बरोबरने प्रथमेश सुनील भगत, ओंकार नाईक यांचे मामाश्री, त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय या नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. टॉनी टायटन्स आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा आणि आप्पा स्ट्रायकर क्षेत्ररक्षण लगेच सजवा प्लीज. लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुण्यातील प्रसिद्ध गोल्डमॅन आकाश मालव यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत या नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये. 7 नंबर लकी. आणि आय थिंक तेवढ्याच गोल्ड चेन व त्यापेक्षा जास्त त्यांच्या गळ्यात असतील. त्यांचं सहर्ष स्वागत. प्रथमेश सुनील भगत साहेब आपले सहर्ष स्वागत या नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये. जाऊया आता थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे. तिथे उपस्थित आहेत आमचे कॉमेंटेटर मित्र. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, सामना सुरू करायचा आहे. विशाल दादा आपल्याला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची कारण बॅड लाईटचं अपील चालणार नाही आहे. त्या कंडिशन मध्ये तुम्हाला सामना खेळावा लागेल. प्लीज नम्र विनंती आहे, फास्ट क्रिकेट खेळा प्लीज. बहुत बहुत शुक्रिया कुणाल जी. चलेंगे दोस्तों मैदान के ऊपर शाम का वक्त, ठंडी हवा, ऐसे में चलेगा मुकाबला, शानदार मुकाबला. प्री क्वार्टर का पहला इनकाउंटर नंबर हम देख पा रहे हैं. जीत के लिए 59 का लक्ष्य. क्या इस मुकाबले को जीतकर ये टीम सेमीफाइनल में पहुंच पाएगी? स्क्रीन के ऊपर दिखाया जा रहा है. हमारे आकाश सेठ सीधा पुणे से आ चुके हैं. उनके इस बगल में यहाँ पर ओमकार यानी कि ओमी को हम देख पा रहे हैं. सभी का स्वागत करेंगे.
कुणाल सर आज गोल्ड का रेट काफी है 61,000, पनवेल का, नवी मुंबई का 58,000, खारगर का 57। आकाश सर स्वागत है आपका, बहुत ही शानदार ये नज़ारा। ये शाम का वक्त ठंडी हवाएं से चलते मुकाबला, सन इज बीटिंग डाउन slowly, birds are flying in there, cold wind is blowing out, rushing and cheering crowd, packed crowd, plenty of flag, plenty of color, what a wonderful atmosphere for the cricket. You're watching NBA Premier League 2024 season peep and you're watching pre-quarter final, जो जीतेगा वो सेमीफाइनल में पहुंच पाएगा। पहला एनकाउंटर का ये फाइनल का मुकाबला हम देख पा रहे हैं, कौन सी टीम जीतेगी। 59 का लक्ष्य अरेबिक जोड़ी मैदान पर आ चुके हैं। केतन मात्रे जो ऑल इंडिया आइकॉन के रूप में इस टीम में खेल रहे हैं, पहले मुकाबले में 0, दूसरे मुकाबले में 0, तीसरे मुकाबले में 16 रन बनाए। क्या इस महत्वपूर्ण मुकाबले में क्या कुछ कर पाएगा। बल्लेबाजी में उनका साथी भाई जीतेश राउत, गेंदबाजी में तैयार है यहाँ पर सचिन लांगे गेंदबाजी में आते हुए, जिनने जो अरशद मडवी गेंदबाजी में आते हुए, सचिन लांगे दूसरे नंबर के पायदान पर आते हैं। हमें सर जुजू के शेलके सर स्वागत है आपका। 5 ओवर का मुकाबला, 59 का लक्ष्य, शानदार, बहुत ही मजा आएगा इस मुकाबले में, सुनहरा माहौल। पहली गेंद ऑन साइड में खेलने की तमन्ना थी और पहले गेंद पर केतन के विकेट का नुकसान। ओ माय गॉड, ये बिग विकेट मैदान पर आता हुआ, ये यकीन नहीं हो रहा केतन को, और उनके पार कांत हुआ। तीसरी मर्तबा 0 पर आउट हुए यश शेलके सर। बड़ा विकेट, प्राइज विकेट, बड़ा खिलाडी मैदान से बाहर। अगदी बरोबर आहे, फार मोठा मासा गळाला लागलाय। आपल्याला टेलिव्हिजन रिप्ले मध्ये पाहणं औत्सुक्याचं असेल कशा पद्धतीने इथे गोलंदाजाने हा चेंडू ठेवलेला आहे। मला असं वाटतं पहिला चेंडू आणि फ्लाईट दिली होती, डिसिव्हिंग बाय दी फ्लाईट, अशा पद्धतीने क्रिकेटमध्ये एक टर्म आहे। आणि गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, निधिड्या छातीने। खरं तर केतन म्हात्रे सारख्या फलंदाजाच्या समोर हा चेंडू हाताळणं तितकं सोपं नसतं, परंतु सुरुवातीलाच इथे जोखीम पत्करली गोलंदाज हर्षल, खरं तर मडवी याने, आणि फलंदाज केतन म्हात्रे याचा खरं तर तिथे फडशा पडला। फलंदाज केतन बाद। यस, ये गेंदबाज है जिस तरह से यस इम्पैक्ट प्लेयर मैदान के आते हुए, कुशल टीम से खेलने वाले खिलाड़ी यहाँ पर इस मैदान के ऊपर अपना कहर जमाते हुए, और केतन जिससे काफी उम्मीद थी इस मैदान के ऊपर ढेर हो चुके हैं। यहाँ पर उनके सपने बिगड़ चुके हैं। पहले 2 मैच में 0 पर आउट हुए, तीसरे मुकाबले में 16 पर भी खेलने का मौका मिला, और चौथे मुकाबले में फिर एक बार 0 पर आउट हुए। नए बल्लेबाज मैदान पर आते हुए निखिल मडवी, पिछले मैच के हीरो है निखिल ने जो छक्के लगाए थे वो देखने लायक थे, लेकिन इस विकेट से यहाँ पर गेंदबाज का हौसला अफजा हुआ है। अब आएगा खेल का असली मजा। टॉनी टायटन संघासाठी मला असं वाटतं ही परिस्थिती नवीन नाहीये, कारण आजच्या दिवसातील ही तिसरी अशी परिस्थिती आहे जिकडे केतन म्हात्रे बाद झालेले आहेत। डाव त्यांचा संपलेला आहे फार लवकर, आणि त्यानंतर खेळाडूंनी जबाबदारी घेतलेली आहे। हा सामना अत्यंत महत्त्वाचा, या स्पर्धेतील अस्तित्वाची लढाई। सामना जर तुम्ही जिंकलात तर सेमीफायनलसाठी क्वालिफाय होणार आहेत, म्हणून प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये त्या लेवलचे, त्या स्टँडर्डचे आपल्याला पाहायला मिळतील, यामध्ये ती मात्र शंका नाही। जी हाँ, सही फरमाया आपने। यहाँ पर बल्लेबाज आते हुए जिनके खेमे में एक बाइक भी है, हम देख पा रहे हैं। इस खिलाड़ी को व्हाइट का इशारा करते हुए अंपायर को मौका मिला। पर सुनहरी शाम, सूरज हमसे दिवेदार था दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टेडियम, और शाम के लिए प्री क्वार्टर का यहाँ पर पहला एनकाउंटर में चलता हुआ, जीत के लिए 59 का लक्ष्य बीच मैदान पर। आपकी बाहर दूरियां बरकरार रखी, फिर एक बार अंपायर ने व्हाइट का करार किया। इससे पहले गेंद लेग स्टंप के बाहर, इस बार ऑफ स्टंप के बाहर, यानी कि हर एक्सपेरिमेंट करना चाहते हैं, हर प्रयोग करना चाहते हैं गेंदबाज, यहाँ पर मौका नहीं मिल पा रहे। केतन के आउट होने के बाद गेंदबाज का हौसला उफान पर है। ये हरपन मोला खिलाड़ी क्या कुछ कर पाएंगे मैदान के ऊपर। फार लवकर तुम्हाला कधी कधी यश मिळतं, त्यावेळेस ते यश टिकवणं ही तुमची जबाबदारी असते। ते यश टिकवता आलं नव्हतं इथे गोलंदाजाला। इथे पूल केलेला आहे डावखुरे हाताचा फलंदाज, क्षेत्ररक्षक उपस्थित, डायरेक्ट हिटचा प्रयत्न। पाहता ही अत्यंत महत्वाची धाव इथे पूर्ण झालेली आहे, आणि धावफलक एकाने पुढे गेलं। एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 3। पुन्हा प्रश्न तोच आहे मचिंद्र सर, की केतन म्हात्रे बाद झाल्यानंतर या फलंदाजी करणाऱ्या टॉनी टायटन्स कडे असे कोणते फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये ते जबाबदारी घेतील, आणि इथे त्यांची ही जी नौका आहे ती साता समुद्रा पलीकडे, अर्थात इथे विजय मिळवून देतील। निश्चित तौर पर, लेकिन गेंदबाज की तारीफ करूंगा, हर गेंद को यहाँ पर सतर्क से गेंदबाज करते हुए, हर कदम अपना संभल कर रखते हुए, और क्या लाजवाब गेंदबाजी हुई, सटीक लाइन को बरकरार करते हुए इस वक्त गेंदबाज करते हुए। बल्ले का फेस जरूर खोला, गेंद विकेट के पीछे शॉर्ट थर्ड मैन रीजन में गेंद को यहाँ पर फील किया। केतन आउट होने के बाद बल्लेबाज के ऊपर कितना दबाव आ रहा है और रनों के लिए कितना संघर्ष करना पड़ रहा है, इस मैदान पर हम देख पा रहे हैं। हर रन को यहाँ पर संघर्ष करना पड़ रहा है, यानी कि हर रन के लिए काफी बड़ा प्रयास हो रहा है। आपकी बार कड़ा शॉट, इसी की तमन्ना थी यहाँ पर, इसी शॉट की चाहत थी, और ये छक्का लगाने के बाद बल्लेबाज यहाँ पर हाथ ऊपर करते हुए एक और बड़ा हिट, पहला छक्का।
या षटकाराची अत्यंत गरज होती, कारण केतन बाद झाल्यानंतर तुमच्याकडे कॉन्फिडन्स असणं अत्यंत गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये फलंदाजाला कॉन्फिडन्स कसा मिळतो? जर त्याच्या बॅटच्या मधोमध चेंडू आला, त्यानंतर त्याने सीमारेषेच्या पलीकडे जर तो धाडला तर त्याला कॉन्फिडन्स मिळत असतो. पायांचा वापर केला, कदमताल करत असताना आडव्या बॅटने समोरच्या दिशेने हा फटका दर्जेदार मिळाला, तो म्हणजे जितेश राऊतला. 4 गेंदों में 9 रन, 1 विकेट के नुकसान के पर मजा आएगा खेल का. और ये काफी अच्छा प्रयास हुआ था शॉट गली के रीजन में, लेकिन वहां पर खिलाड़ी मौजूद थे लेकिन कैच को नहीं पकड़ पाए. सौभाग्य ने यहाँ पर साथ दिया. भाग्यशाली बल्लेबाज. एक्शन रिप्ले देखना काफी बेहद खूबसूरत होगा. बल्ले का फेस जरूर खोला था, सफल हुए थे, दूरियां बरकरार रखी थी अवे फ्रॉम बॉडी. खिलाड़ी मौजूद थे गली के रीजन में लेकिन कैच को नहीं पकड़ पाया. पर दुर्भाग्य रहा था खिलाड़ी का और भाग्यशाली खिलाड़ी. टीम का स्कोर 10 रन 1 विकेट नुकसान के ऊपर. फाइनल डिलीवरी ऑफ द फर्स्ट पावर प्लेयर. जीत के लिए 59 का लक्ष्य. सुनील सर, आग लगेगी इस मैदान के ऊपर. ये बड़ा मुकाबला है. आपकी बार प्लेसमेंट, डॉट गेंद की समाप्ति, संभल कर खेला इस गेंद को. ब्लॉक हॉल में फेंकी हुई गेंद थी, कोई चारा नहीं था, विकल्प नहीं था बल्लेबाज के पास. और का बाद समापन. टीम का स्कोर 10 रन, जीत के लिए 59 का लक्ष्य. अब समीकरण बनेगा बची हुई 24 गेंदे, 49 रन की आवश्यकता. अगदी बरोबर आहे. हर्षल मडवी या गोलंदाजाचं आपल्याला कौतुक करावं लागेल. त्याचा रनवे अप्रोच जर आपण पाहिला तर थोडे वाईड होऊन येतात आणि त्यानंतर स्ट्रेट चेंडू खरं तर हाताळतात. हे तितकं सोपं नाही आहे. क्रिकेटमध्ये कोचिंग मॅन्युअल असतं, ते तुम्ही फॉलो करत असता, परंतु कधी कधी अनऑर्थोडॉक्स क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये झालेलं आपण बघत असतो. परंतु क्रिकेटमध्ये रिझल्ट काय आहे मचिंद्र सर, हे महत्वाचं आहे. म्हणजे फटका खेळत असताना तुम्ही अतिरिक्त ताकद वापरली काय आणि नजाकत वापरली काय. तुम्हाला जर चौकार षटकार मिळत असेल तर प्रेक्षक तुमचं कौतुक करणारच आहेत निश्चित तौर पर. लेकिन हमें कई मर्तबा कहा जाता है कि जो दिखता है वो होता नहीं है और पर्दे के पीछे कहीं कुछ यहाँ पर गुलदस्ते में होता रहता है. वो राज खुलेंगे मैदान के ऊपर. इतना आसान नहीं मुकाबले को जीतना. ये मुकाबला जितना सीधा दिखता है ना उतना सीधा नहीं है. भले केतन आउट हो तो क्या, ये लीग की प्रतियोगिता है. 10वें नंबर के बल्लेबाज भी छक्का लगाने की क्षमता रखते हैं. इससे पहले मुकाबला देखा, 94 रन चेस कर रहे थे, 5 ओवर में किए, 1 ओवर पर विशेष रखा था मैदान पर. बेच्या बाबतीत काटेकोरपणा आपल्याला बाळगावं लागेल. पहिलं सत्र तुम्ही 20 लख सूर्यप्रकाशात खेळात, त्यामुळे आता तुमची ही ती जबाबदारी आहे. क्रमांक 2चं षटक घेऊन गोलंदाज इथे वळलेले. आता आपण पाहू शकाल स्ट्रायकिंगला फलंदाज जितेश राऊत. जितेशसाठी अँग्युलर डिलिव्हरीचा इथे वापर केलाय, परंतु दिशेवर नियंत्रण ठेवता आलं नाही. ज्यावेळेस तुमची लांबी चांगली असते त्यावेळेस जर दिशा योग्य वापरली गेली नाही तर तुमच्या समोर अडचणी येत असतात. आणि पहिला चेंडू सचिन लांगीचा इथे वाईट. सचिन लांगे यहाँ पर अच्छे गेंदबाज है जो कि दोनों तरफ से टर्न करने की क्षमता रखते हैं. काबिल है इस खिलाड़ी में, लेकिन दबाव भी है मैदान के ऊपर. ये भी नहीं, क्योंकि प्री क्वार्टर का मुकाबला है, सेमीफाइनल में पहुंचने के लिए रास्ता सफर करना है, तो इतना आसान भी नहीं मैदान के ऊपर. इस बीच यावेळी हा चेंडू पुन्हा एकदा फुललेंचा. इथे आत्ताच्या या इनिंग मधून दुसरा असा फटका पाहिलेला आहे की फलंदाज टोटल अनसर्टन आहे. त्यांना मैदानाच्या आतमध्ये काय घडतं हे हेरता येत नाही, परंतु त्यावर खरं तर ते वाचलेत असं म्हणूया. या अगोदरच्या शेवटच्या चेंडूवर सुद्धा आपण पाहिलं होतं हर्षल मडवीच्या याच पद्धतीने यॉर्कर अटेम्प्ट केला होता गोलंदाजाने आणि त्यावर फलंदाजाला त्याच्याकडे कोणतंही कन्व्हिन्सिंग खरं तर प्रत्युत्तर नव्हतं, ठोस प्रत्युत्तर नव्हतं. या इनिंग मधून आता दुसऱ्यांदा खरं तर इन्सिडन्स मैदानाच्या आतमध्ये आलेला पाहू शकाल. 12 धावा धावपलकावर 1 गडी बाद झालेला आपण पाहू शकाल. सचिन लांगे गेंदबाजी में तैयार. बाएं हाथ के बल्लेबाज निखिल मडवी फील्डिंग में कई चेंजेस दिखाते हुए, क्योंकि जितेश राउत दाहिने हाथ के और ये खिलाड़ी बाएं हाथ के जो भी फील्डिंग में काफी यहाँ पर उपलब्धि हम देख पा रहे हैं. इस मुकाबले को जीतना दोनों टीम के लिए आसान नहीं है. इस मुकाबले को जीतना यानी कि रेगिस्तान में पानी की बूंद ढूंढने के बराबर है. दोनों टीमें कई मुकाबले खेलने के बाद आगे निकल चुकी है टीमें, तो यहाँ का माहौल वो समझ पा रहे पूरी तरह से. सचिन लांगे पुन्हा एकदा तयार असतील. निखिल मडवी स्ट्रायकिंग एंडला उपस्थित आहेत. समोर ठेवलेला चेंडू त्यावर मिड ऑफच्या डोक्यावरून फटका, इनसाइड आउटचा दर्जेदार. इथे फलंदाज निखिल मडवीचा आविष्कार, हा अत्यंत गरजेचा चौकार. निश्चित तौर पर हम आपको बताना चाहेंगे दोस्तों, आज इस प्रतियोगिता को tenniscricket.in के माध्यम से 1,78,000 लोगों ने आज के दिन में देखा. ये देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार रहा. पहले से तैयार थे बल्लेबाज, बल्ले का फेस खोला इनसाइड और यहाँ पर दिखाते हुए और क्रिकेट की खूबसूरती को 4 चांद और क्रिकेट की खूबसूरती और निखर कर हमारे सामने लाते हुए ये शानदार चौका. क्रिकेटमध्ये वीर रस, त्याचबरोबर क्रिकेटमध्ये शृंगार रस तुम्ही वापरू शकता. चांगल्या टायमिंगनी फलंदाजी झाली तर त्या क्रिकेटमध्ये तुम्ही शृंगार रसाचा फलंदाजाने वापर केला असं आपण म्हणूया. आणि कधी कधी काही फलंदाज असे असतात ते प्रचंड ताकदीचा वापर करतात आणि त्यावेळेस वीर रसाची फलंदाजी झाली असंही आपण म्हणू शकतो. इथे पायांमधून लॉफ्ट केला, बॉटम हँडचा चांगला वापर केला, उंची मिळाली, अंतर मिळत नाहीये. या अगोदर निखिल मडवीचा चौकार आणि त्यानंतर सचिन लांगीचं प्रत्युत्तर. इथे फलंदाज निखिल मडवी बाद.
ये शानदार कैच गौरव ने लिया। गौरव ने इससे पहले भी मुकाबले में कई कैचेस लिए यहाँ पर अपना फील्डिंग का स्टैंडर्ड दिखाते हुए। ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, बॉटम एज लगा, हवा से बातें करते कि निकल तो चुकी थी लेकिन हाई बैकलिप नहीं थी और गौरव ने शानदार कैच लपक के एक और सुनहरा मौका मिलता हुआ। 16 पर 2 ओवर का खेल समाप्त होने में अभी भी कंचन बताएंगे बदर का स्कोरर। 3 गेंदों का खेल अभी भी शेष है। मजा आएगा पर नंबर प्रीमियर लीग का शानदार कुमार हम देख पा रहे हैं। ऐसा लग रहा है कि प्रतियोगिता डीवाई पाटिल स्टेडियम में खेली जा रही है और एटमॉस्फेयर मैदान के ऊपर इलेक्ट्रीफाई रहा है पर और दर्शकों ने जो हमें सहयोग दिया है पिछले 4 साल में और 5वें साल में भी हम उनका दिल के गहराई से शुक्रिया अदा करना चाहेंगे। टीम हर्डल बंद करा, लगेच क्षेत्ररक्षण आपापलं सज्ज केलं जावं ही विनंती आहे। 21 चेंडू येणं 643 धावांची यानंतर गरज आहे। या अगोदर फलंदाज बाद झाले होते। फलंदाजाने अबे फ्रॉम दी बॉडी जो चेंडू होता त्यावर खरं तर ऑन द राईज फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आणि फलंदाज सुद्धा डबल माइंडेड झाले असतील। कदाचित पुलचा फटका खेळायचा आहे की लॉफ्टेड फटका खेळायचा आहे या स्थितीमध्ये असताना त्यानंतर चेंडूला त्याने लॉफ्ट केलं होतं, अंतर मिळालं नव्हतं। क्षेत्ररक्षकाने चांगला झेल दरम्यान तिकडे टिपला होता। 16 धावा धावपलकर 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत। अप्पा स्ट्रायकर्स आणि टॉनी टायटन्स घनसोली या 2 दिग्गज संघादरम्यान मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचं हे समरांगण, क्रिकेटचं हे घमासान सुरू आहे आणि निमित्त आहे नवी मुंबई प्रीमियर लीग 2024 पर्व 5. मजा आएगा, खेल का मजा आएगा। रिवर्स की गुस्ताखी की यहाँ पर दबाव बल्लेबाज के ऊपर है, उसके बावजूद भी रिवर्स खेलने की तमन्ना थी। इसका कारण था क्योंकि थर्ड मैन पूरा खाली है, फाइनल लेग पूरा खाली है और इसी क्षेत्र को क्लियर करना चाहते थे। नतीजा आपके सामने 1 रन का इजाफा होता क्रिकेट हुआ। हे बुद्धीने खेळलं जातं। ज्या पद्धतीने गोलंदाज राईट आर्म राऊंडनी गोलंदाजी करतायत, फलंदाजाला माहित आहे एक सर्टन अँगल क्रिएट होईल आणि तो अँगल कव्हर करण्यासाठी खरं तर स्विच आणि त्याचबरोबर रिव्हर्सचे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा मानस फलंदाज दाखवतायत। पुन्हा एकदा गोलंदाज सचिनचा समोर ठेवलेला चेंडू आडव्या बॅटने यावेळेस पुन्हा एकदा सचिनच्या डोक्यावरून फार मोठं अंतर या फटक्यावर मिळतं। म्हणजे चेंडू अगदी बॅटच्या मधोमध आला, प्रचंड चांगलं टायमिंग जुळलं आणि फलंदाजाने पुन्हा एकदा एक दर्जेदार षटकार दाखवला। और पिच फेंकोगे तो हर्ष होना था मैदान के ऊपर। देखिए किस प्रकार शॉट फेंकेला, high backlip, tremendous power, wonderful timing, amazing shot that was over the top of the long on. What a fantastic finish and what a shot. यहाँ से मिलेंगे 6 रन। 23 पर 2 अंतिम गेंद इस ओव्हर की। चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। कधी फलंदाजाची सरशी, कधी गोलंदाजाची सरशी। टॅक्टिकल खरं तर दोन्हीही खेळाडू पिछाडी घेत नाहीयेत। अशाच पद्धतीचं क्रिकेट प्रेक्षकांना पसंत असतं। इथे उजव्या स्टेजच्या फार बाहेर गेले होते, त्यानंतर खरं तर स्वीप करण्याचा प्रयत्न आला, अँगल अजून वाईड केला इथे गोलंदाजाने। त्याचंही चांगलं उत्तर मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळेल। 2 षटकं संपली, 23 धावा धावपलकर आणि आतापर्यंत 2 फलंदाज बाद झालेत। 18 चेंडू आणि 36 धावा। मचिंद्र सर काय म्हणाल? चेक एक फक्त विशेष सन्मान, त्याच्यानंतर कॉमेंट्री बॉक्स तुमच्याकडे येतोय। चला जास्त वेळ घेऊ नका, फिल्डिंग लावून घ्या ही नम्र विनंती। आप्पा स्ट्रायकर मगाशी तुम्हाला त्याची माहिती आम्ही दिलेली होती आमच्या मुख्य व्यासपीठावर। संघ मालक आणि कॅप्टनला 2च ओव्हर झाल्या, 3 ओव्हर झालेल्या नाहीयेत। क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवा। एक विशेष सन्मान आपण इथे करतोय। आकाश मालव इथे मंचावर उपस्थित आहेत। पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध गोल्डमॅन या स्पर्धेमध्ये येतात। गोल्डन ब्रदर्स हे देखील त्यांचं चॅनल आहे यूट्यूबवर आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 2 बंधू नेहमीच इन्फ्लुएन्सर म्हणून जगप्रसिद्ध आहेत। आज या नवी मुंबई प्रीमियर लीगला ते भेट देत आहेत। त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतो आमच्या नवी मुंबई प्रीमियर लीगच्या वतीने। खूप खूप धन्यवाद आकाशजी मालव साहेब, आपलं सहर्ष स्वागत। आणि त्यांच्याच बरोबरीने प्रथमेश सुनील भगत इथे उपस्थित आहेत बदलापूर गाववरून। प्रथमेशजी आपलंही सहर्ष स्वागत। प्रथमेशजी सुनील भगत यांचाही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर नवी मुंबई प्रीमियर लीगच्या इथे वतीने होतोय। मोठे इन्फ्लुएन्सर, इंस्टाग्राम असेल, सोशल मीडिया असेल, आकाशजी मालव गोल्डमॅन, प्रसिद्ध गोल्डमॅन यांच्याकडे ऑडी देखील सोन्याची आहे आणि त्याचबरोबर यांच्याकडे गोल्डन बूट देखील आहे। तर त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आमच्या नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये। जाऊया आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे। खूप खूप धन्यवाद। मुख्य व्यासपीठावर आपण आकाशजी मळव यांना पाहू शकता। त्याचबरोबर ठाणे युवा सेना सचिव सन्मान्य प्रथमेशजी भगत, यूथ आयकॉन म्हणून खरं तर बदलापूर परिसरामध्ये त्यांना आपण बघत असतो, त्यांचंही स्वागत। अश्विन शर के गेंदबाजी में आते हुए जीत के लिए 18 गेंदे 36 की आवश्यकता। माहौल काफी बन चुका, अंपायर का एक बार वाइड का इशारा। हमारे मंच के ऊपर है आकाश जी, स्वागत है आपका, जिन्होंने यहाँ पर काफी गोल्ड पहना है। और मुझे याद है पूना में दत्ता फुगे जिन्होंने अपनी कमीज सोने से बनाई थी, यानी पूना में काफी यहाँ पर पैसा होता है और उनका दिल भी काफी बड़ा है। स्वागत है आपका। बढ़िया शॉट, लेकिन इस बार ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, खिलाड़ी मौजूद लोगों पर, लेकिन ये कैच उनके पहुंच में लाजवाब कैच। ये क्रिकेट का स्टैंडर्ड दिखाते हुए एक और विकेट का नुकसान। 24 पर धीरज बुर को लौटना होगा 0 पर। यस कुणाल जी।
फलंदाजाला खरं तर अपेक्षित नव्हतं ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल त्याने गॅप शॉट सिलेक्शन मैदानाच्या आतमध्ये केलं होतं जरूर. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये बघूया. अँग्युलर डिरिव्हली पुन्हा एकदा कोण घेत असताना खरं तर चेंडू पुढे गेला आणि फटका चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षकाने फार मोठं अंतर कव्हर केलं आणि एक दर्जेदार आणि सुरेख झेल मैदानाच्या आतमध्ये समाप्त केला. क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल. फलंदाज धीरज भोईरची खेळी समाप्त. क्या बात है गौरव, जिसका हमने चर्चा की थी इससे पहले भी उन्होंने वही कैच लिया था, वही गौरव यहाँ पर आते हुए ऐसा लग रहा है कि हम जॉन्टी रोड्स को मैदान पर देख रहे हैं. बहुत ही शानदार लाजवाब फील्ड का मुजाहरा देखते हुए ये शाम का समा, ठंडी हवा, दर्शक हमसे यहाँ पर जुड़े हुए, सूरज हमसे विदाल हुआ, पंछी हवा में लहराते हुए, क्या सुनहरा लाजवाब माहौल यहाँ पर, दिलकश नजारा, आंखों को भाने वाला, दिल को सुकून देने वाला ये शानदार नजारा. और इसी शानदार नजारे में हम देख पा रहे प्री क्वार्टर का ये लाजवाब मुकाबला. अप्पा स्ट्राइकर सीबीडी बनाम चलता हुआ टॉनी टाइल्स के बीच मुकाबला. जीत के लिए 59 का लक्ष्य. आप समीकरण है तीसरा ओवर प्रगति पर है 24 विकेटों के नुकसान के पर. रमणीय संध्याकाळ. नवी मुंबई प्रीमियर लीग 2024 पर्व 5वा आणि रमणीय संध्याकाळ खरं तर अधिक रमणीय बनवली जात आहे. ज्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये हे सगळे खेळाडू खेळत आहेत. अप्पा स्ट्रायकर्स आणि टॉनी टायटन्स घनसोली या दोघांना सामना जिंकायचा आहे. प्रीतम पाटिल सेकंड पर, बल्लेबाज यहाँ पर इस समय यहाँ पर जाग करते हुए खिलाड़ी वहां पर मौजूद. लोगान पर एक रन पुनः मिलेगा, दूसरे की तमन्ना थी और दूसरे के लिए लौट पड़े. भाग मिलकर भाग मैदान के अंदर, मानो पीटी उषा मैदान पर भाग रही है. क्रीड़ा जगत की उड़न परी जिसे कहा जाता है, वो यहाँ पर दौड़ लगाई और एक रन के साथ दूसरे रन को यहाँ पर मुकम्मल करते हुए. बहुत बहुत शुक्रिया आकाश जी, बहुत बहुत शुक्रिया प्रथमेश जी, स्वागत है आपका. आप आए, बाहर आए, आपकी झलक सबसे अलग. स्वागत है आपका सर जी, बहुत बहुत शुक्रिया. ओमी उन्होंने उनको न्योता दिया था, स्वागत है आपका. 26 पर 3 विकेट गिरी यहाँ पर. तीसरा ओवर प्रगति पर, मजा आएगा खेल का. पटकी भी गेंद थी, फिर एक बार हाफ एंड जाक करते हुए खिलाड़ी बात से दौड़कर एक रन जरूर मिलेगा. यहां से दूसरे की गुंजाइश समाप्त हुई है. एक से टीम का स्कोर आगे बढ़ेगा 27, 3 विकेटों के नुकसान की भरपाई का. तीसरा ओवर प्रगति पर 5 ओवर का मुकाबला, 59 का लक्ष्य. आप देख रहे हैं मुंबई प्रीमियर लीग का पहला प्री क्वार्टर का यह एनकाउंटर नंबर पहला मुकाबला. चांगली गोलंदाजी अश्विन शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत. आतापर्यंत फलंदाजांना त्याने शांत ठेवलेलं आहे आणि ही गरज आहे. गरज ओळखली गोलंदाज अश्विन शेळकेने आणि इथे खरं तर विकेट टू विकेट गोलंदाजी करतायत. फलंदाजांना मोठ्या फटक्यापासून त्याने परावृत्त ठेवलेलं आहे. आतापर्यंत एक फलंदाज सुद्धा त्याने बाद केलाय. यानंतर आपण पाहू शकला तर 27 धाबा धावपल करूयात. 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. 59 धाबांचं लक्ष्य चेस केलं जात आहे टॉनी टायटन्सच्या वतीने. इस बीच रिवर्स की गुस्साई गेंद निचले हिस्से में रखे, डाउन द लाइन खेलने की चाहत रखे थे, लेकिन इस बार गेंद में गति कम थी यहाँ पर और बल्लेबाज को चकमा दिया. यहाँ पर अच्छा सब कुछ अच्छा चल रहा. बल्लेबाज इस मैदान के ऊपर हम अक्सर कहते सीधी उंगली से घी निकल रहा है तो टेढ़ी करने की भी जरूरत है, कभी कभी उनसे भी घी निकलने की जरूरत होती है. डॉडगे की समाप्ती. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको हा छंद आपल्याला माहित आहे. इथे यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज असतील. आडव्या बॅटने मोठा प्रहार, भीम प्रहार. आजच्या या दिवसातील विशाल काय षटकार. एक गेंद डॉट होने के बाद बल्लेबाज इतने उफान पर आ सकते हैं, आग लगा सकते हैं मैदान के ऊपर. ये दिखा यहाँ पर, देखिए कितना बढ़िया शॉट था. हाई बैक क्लिप थी, ट्रिमेंडस पावरफुल शॉट था, वंडरफुल टाइमिंग थी और एल्बो भी हाई रखा था. बहुत पहले भाप लिया था, तैयार थे. क्या लाजवाब शॉट यहाँ पर. ये छक्का नहीं बल्कि अट्टा 102 मीटर का, लेकिन रन मिलेंगे आपको 6. परिवर्तन होगा मैदान के ऊपर. टीम का स्कोर 33, 3 विकेटों के नुकसान के ऊपर. केतन मात्र 0 पर आउट हुए. ऐसा लगा कि ये नैया डूब रही है, लेकिन डूबती नैया को सहारा दिया. ऐसा कहा जाता है डूबते के टिंके का सहारा, उससे अंदाज में खेल चलता हुआ. दर्शकों से खचाखच बराबर स्टेडियम, मजा आ रहा है मुकाबले का. इस बीच अगली गेंद, ओ इस बार करारा जवाब निचले से में रखा. बल्लेबाज यहां पर देखिए ऑप्शन को हाई लो करके निकल चुकी थी गेंद. डॉट गेंद की समाप्ति. 3 या आकड्याचं खरं तर महत्व इथे या धावपलकर आपल्याला पाहायला मिळतं. 33 धाबा धावपलकर, 3 गडी बाद झालेले, 3 षटकांचा केस संपला आणि हा क्वार्टर फायनलचा खरं तर सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 12 चेंडू आणि 26 धाबा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आहे. सामना दोन्ही संघांकडे समसमान अवस्थेमध्ये आहे. दोन्ही संघांना सामना जिंकण्याची समान संधी आहे. अशातच कोणता संघ या सामन्यामध्ये विजय मिळविल.
26 की आवश्यकता। ये देखिए एनालिसिस किस प्रकार अप्पा स्ट्राइकर सीबीटी बनाम टॉनी टाइस घंसोली के बीच में चलता मुकाबला। जो जीता वो सिकंदर, जो हारा प्रतियोगिता के बाहर। कौन सी टीम इस मुकाबले को जीतकर जीत का परचम लहराएगी और कौन सी टीम खून के आंसू रोकर यानी कि हार कर इस मैदान से यहाँ पर विदाई लेगी। बड़ा मुकाबला, बड़े दर्शक, क्या मुकाबला यहाँ पर और क्या एटमॉस्फेयर मैदान के ऊपर। जीत की चर्चा हो रही मैदान के ऊपर, दर्शकों में चर्चा का विषय बनता मुकाबला। 12 गेंदे 26 की आवश्यकता। शाम के वक्त में ठंडी हवा चलती हुई, ऐसे में मैदान के ऊपर आग लगाई इस दोनों टीमों ने। मजा आ रहा है मुकाबले में। फलंदाज जितेश राऊतने आतापर्यंत प्रभावित केले। 9 चेंडूचा सामना करत असताना 19 महत्वाच्या धाबा त्याने धावपलकर जोडलेले आहेत। 12 चेंडूंमध्ये 26 धाबा बनवत असताना या फलंदाजाकडे गोलंदाजी करणाऱ्या संघाचं निश्चितच लक्ष असेल, कारण अप्पा स्ट्रायकर्स आता इथे खरं तर टार्गेट करतील ते म्हणजे जितेश राऊत या फलंदाजाला पाहायचं यानंतरच्या षटक की जे अत्यंत महत्वाचं असणार आहे। त्याचबरोबर या सामन्याचं चित्र स्पष्ट करणार असणार आहे। वेळेचा अपव्यय करू नका प्लीज, डोंट वेस्ट टाइम। विनंती असेल क्षेत्ररक्षण लगेचच सज्ज करा। इथे 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे, बाकी आहे, या गोष्टीकडे लक्ष आपल्याला देता आलं पाहिजे। क्षेत्ररक्षणाची रचना पूर्ववत झालेली आहे, खरं तर ती बदलवली गेलेली आहे। दूरवरच्या षटकाकडून गोलंदाज इथे वापरला जातोय ते म्हणजेच अनिकेत शिंदे। अनिकेतचा हा बॉडी लाईन मधला चेंडू, त्यावर पुलचा फटका, डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित। क्षेत्ररक्षक हलगर्जीपणा करतोय, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू अडवला, त्यानंतर त्याच्या पद्धतीने फेकी झाली। एकदा बाली स्ट्रायकिंग एंडला फलंदाज यानंतर असणार आहे तो म्हणजे जितेश राऊत, आणि या जितेश राऊतची चर्चा अगोदर सर आपण केलेली आहे। 11 गेंदे 25 रन। हार गेंद मैदान के ऊपर तबाही मचाएगी, हार गेंद मैदान के ऊपर यहाँ पर तेहरा कोहरा मचा देगी, क्योंकि हार गेंद मैदान के ऊपर एक नया समीकरण बनाएगी। कौन सी टीम आगे जाएगी, कौन सी टीम पीछे आएगी, ये तय करने वाला ये शानदार मुकाबला। ये ओवर पर्दाफाश करेगा कि कौन सी टीम आगे बढ़ेगी, कितने रन बचेंगे और क्या मुकाबले का अंत होगा। लाजवाब मुकाबला। प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागेल, प्रत्येक पाऊल शहाणपणाचं इथे टाकावं लागेल, कारण या स्पर्धेतील तुमचा प्रवास तुमच्या चुकांमुळे इथे थांबू शकतो। स्पर्धा फार मोठी आहे। नवी मुंबई प्रीमियर लीग 2024 पर्व 5 आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 5 लाख रुपयांचं प्रथम पारितोषिक। उजव्या स्टेजच्या फार बाहेरचा चेंडू खरं तर आपण पाहिलेला आहे, पंच आमच्याकडे वाहत आहेत। हा चेंडू वाईड घोषित केला। दबाव दबाव आणि दबाव, मैदानाच्या आतमध्ये दबावाची परिस्थिती। इथे खरं तर दबाव झुगारून कामगिरी जो चांगलं करेल तो या खरं तर सामन्यामध्ये वरचढ होत असताना आपण पाहू शकाल, त्याचा वर्चस्व मैदानाच्या आतमध्ये असेल। 11 गेंदे 24 की आवश्यकता। हर पल बेताबी बड़ा मुकाबला, 7वें आसमान पर बेताबी। हम भी एक्साइटेड कि मुकाबला कौन जीतेगा। मजा आ रहा है खेल का, खेल बड़ी आंच पर चलता हुआ, काफी मजा आ रहा है मुकाबले में। अनिकेत शिंदे पुन्हा एकदा जितेश साठी समोर ठेवलेला चेंडू, पुन्हा एकदा आडव्या बॅटने समोरच्या दिशेने प्रहार मोठा आहे। फलंदाज कॉन्फिडंट होते, परंतु हे सत्र सायंकाळचं आहे आणि त्यामुळे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रत्येक सायंकाळी अशा पद्धतीने खेळले गेलेले फटके आणि त्याला कमी मिळालेलं अंतर हे आपण पाहिलेलं आहे, आणि तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये घडली। फलंदाज जितेश राऊत याच्या खेळीचा इथे अंत झाला। प्राइस विकेट ऑफ दिस मॅच। बड़ा एनकाउंटर मैदान के बाद जितेश ने मैदान के बाद तबाही मचाई थी। 9 गेंदे में 19 रन की धुआंधार पार के लिए उस पारी का अंत हुआ मैदान के ऊपर। अब आग लगेगी मैदान के ऊपर। अब समीकरण बनेगा, बची हुई गेंदे 10 और 24 रन की आवश्यकता। दिल को दहलाने वाला, आंखों को बहाने वाला, दिमाग को सुन्न करने वाला और शाम के ठंड में आग लगाने वाला ये कश्मकश मुकाबला। शांतता भंग करणारा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे, प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढलेले आहेत। कोण असेल या सामन्यातील विजेता संघ, अप्पा स्ट्रायकर्स की टॉनी टायटन्स घनसोली, हा फार मोठा प्रश्न प्रत्येकाला भेडसावतोय। खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक या भूमिपुत्र मैदानाशी जोडले गेलेले आहेत, त्या सर्वांचं आपण आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करूया। प्रेक्षकांविना स्पर्धा खरं तर कल्पनेच्या बाहेर असते, आणि कोणतीही स्पर्धा मोठी करत असताना प्रेक्षकांचं योगदान फार मोठं असतं। या सर्व प्रेक्षक राजाला खरं तर आपण आजच्या दिवसासाठी त्यांच्या उपस्थितीसाठी दंडवत देऊया। मैदानाच्या आतमध्ये सामना तापलाय। 35 धावा धावपलकर, 4 गडी बाद झालेले आपण पाहिले। नवीन आलेला फलंदाज संदेश पाटील की जो या अगोदरच्या सामन्यामध्ये फार मोठा इम्पॅक्ट त्याने टाकलेला आपण पाहिला होता। संदेशसाठीचा हा चेंडू एक खोलवर टप्प्याचा आपण पाहिलं। निश्चितच फुल लेंथ गोलंदाजी ही ओळख आहे या गोलंदाजाची। या अगोदर मला असं वाटतं आपण पाहिलं की गोलंदाज अश्विन शेळके यांनी सुद्धा शेवटचा चेंडू फुलर ठेवला होता, त्यावर एक षटकार आला होता। परंतु मच्छिंद्र पाटील सर, जितके चेंडू तुम्ही समोर ठेवाल त्यावर जर तुम्हाला फिरकी देता आली तर फलंदाज म्हणून किती मोठे फलंदाज तुमच्या समोर असतील तरी त्यांना तुम्ही चकवू शकता। 9 गेंदे 23 की आवश्यकता। इस गेंदबाज की मैं तारीफ करना चाहूंगा, जिस अंदाज से गेंदबाज के पिछले 3 गेंदों में महज 3 रन मिले, वो भी वाइड फेंकर भी और बड़ा विकेट जीत के लिए। 9 गेंदे और 23 की आवश्यकता।
हर गेंद पर हम आपको स्कोर बताएंगे, इसके लिए इत्मीनान रहे। 9 गेंदे 23 की आवश्यकता। मजा आ रहा है मुकाबले में, धड़कने तेज होता हुआ मुकाबला, काफी दर्शक मैदान के ऊपर, लेकिन सन्नाटे का माहौल अभी भी मैदान पर। 9 चेंडू आणि 23 धावांची गरज असताना स्ट्रायकिंग एंडला प्रीतम साठीचा हा आउटसाइड दी ऑफ स्टंप, त्याचबरोबर फुल लेनचा चेंडू, प्रीतमकडे कोणतेही टोच प्रत्युत्तर नव्हतं। प्रत्येक निर्धाव चेंडू या सामन्यामध्ये विकेट घेण्यासारखाच आहे आणि प्रत्येक निर्धाव चेंडू खरं तर प्रेसिस आहे, त्याचं मूल्य आपण शब्दात वर्णन करू शकत नाही। इस गेंदबाज की तारीफ करना चाहूंगा, बाउ इस बैक दे अपने टीम को, क्योंकि ये महत्वपूर्ण ओवर था और पूरी करवट मिले मुकाबले को आगोश में करती हुई। मजा आ रहा है मुकाबले में। पुन्हा एकदा फुल लेनचा चेंडू आहे, ऑब्झर्वरचा फटका आपण पाहतो, डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, फक्त आणि फक्त एक धाव मिळेल। क्षेत्ररक्षकाचं कौतुक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, तितकी चांगली रॅपिड आणि थ्रो खरं तर तिकला चांगला आपण क्षेत्ररक्षकाच्या वतीने पाहिला। एक धाव मिळाली। 7 गेंदे 22 की आवश्यकता। ये गेंद काफी महत्वपूर्ण होगी। सुनील सर, इस गेंद के ऊपर छक्का चौका आएगा तो मुकाबला बैलेंस होगा। सिंगल डबल से आएंगे तो बल्लेबाज के ऊपर दबाव होगा और सिंगल डबल आएंगे तो दबाव बरकरार किया जाएगा। 7 गेंदे 22 की आवश्यकता। ये गेंद नहीं देखना भूलना दोस्तों, क्योंकि ये गेंद इस मुकाबले की पर्दाफाश करने वाली गेंद होगी। राज खुलेंगे इस गेंद के ऊपर। अनुभव पणावा लागावा लागेल इथे गोलंदाज त्याचबरोबर फलंदाजाला। आतापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये जो अनुभव मिळालाय तो पणाला लावावा लागेल। इथे गोलंदाज चूक करतोय, आडव्या बॅटने यावेळेस फुलटॉसचा घेतलेला हा खरपूस समाचार। चेंडू आपण पाहिला निश्चितच सीमा पार, अत्यंत योग्य वेळेला आलेला हा षटकार आणि त्याचबरोबर पंच। सब कुछ ठीक था मैदान के ऊपर, सब कुछ अपने मर्जी के साथ चल रहा था और ये फुल टॉस गेंद थी, इसके ऊपर छक्का लगा और इसके लिए यहाँ पर देखना क्या रिव्यू लिया नहीं है और ये फ्लड लाइट भी शुरू हो चुकी है। आप जीत के लिए समीकरण कितना होगा? यस, अगेन फुल टॉस थी, इसको चेक किया जाएगा। क्या गेंद कमर के ऊपर है? अंपायर हमारे बीच मौजूद है, सभी का हम स्वागत करना चाहेंगे। नंबर प्रीमियर लीग के हमारे कमेटी मेंबर जिनका हम दिल के गहराई से शुक्रिया अदा करना चाहेंगे। हमारे दीपक पाटिल साहब, जिनको कमिश्नर ऑफ नेवी भी कहा जाता है, भूषण पाटिल, तुषार पाटिल, प्रतीक पाटिल, महेंद्र पाटिल, नीलेश पाटिल, हमारे अजीत बलोच सर, ओमकार नायक, रवि मात्रे, कुणाल दादे सर, स्वप्निल नायक, सभी का माजिद बोलो सर, सभी का शुक्रिया अदा करना चाहेंगे। क्या लम्हा मैदान के ऊपर, ऐसा लग रहा है कि इंटरनेशनल और इट्स अ फेयर डिलीवरी। 6 गेंदों में समीकरण बनेगा, यहाँ पर 16 रन की आवश्यकता। अब 16 का डोला, अब आएगा खेल का असली मजा मैदान के ऊपर। चलके सर, आज का माहौल काफी शानदार रहा, एक मुकाबले एक तरफा हुआ, उसके बाद मैदान पर आग लगी। ये नवंबर प्रीमियर लीग का स्टैंडर्ड है, ये उनका लेवल है। और क्यों नवंबर प्रीमियर लीग की चर्चा 5 साल में की जाती है, क्यों प्रतियोगिता सुर्खियों में रहती है। ये देखिए इक्विलेशन, 6 गेंदे 16 की आवश्यकता। कौन सी टीम इस मैदान के ऊपर जीत का जश्न मनाएगी, सेमीफाइनल में पहुंच पाएगी? क्या अप्पा स्ट्राइकर सीबीडी या फिर टॉनी टाइटस मैदान के ऊपर? 6 गेंदे 16 की आवश्यकता। मजा आएगा खेल का। दर्शकों से गुजारिश है, कहीं में मत जाना, बड़े गौर से दर्शक इस मैच का लुत्फ उठाए, दिल को थामे रखना, क्योंकि ये ओवर सबसे बड़ा फेंका जाएगा और आज के दिन का ये आखिरी ओवर खेला जाएगा। ये देखिए डगआउट में खामोशी का माहौल, ये डगआउट दिखाया जा रहा है, काफी खामोशी का माहौल है, क्योंकि मैदान के बाद दर्शक काफी है। लेकिन शोले फिल्म का डायलॉग मुझे याद आ रहा है, इतना सन्नाटा क्यों है भाई? क्योंकि मैदान के किसान 5 गेंदे 16 रन। मजा आ रहा है मुकाबले में। अगदी बरोबर, इथे खरं तर मोठा फटका स्वाभाविक होता, परंतु तो आला होता, क्षेत्ररक्षकाला निवडलं। क्या चल आपका दीपक ने यहाँ पर समीकरण बनेगा। 5 गेंदे अब 16 की आवश्यकता। समीकरण था 12 गेंदे सब। यस कुणाल सर, प्रेक्षकांच्या माहितीसाठी उद्या देखील कुपन तुमच्यासाठी उपलब्ध असतील आणि उद्या हे कुपन पहिल्या मॅच पासून उपलब्ध असतील। आज 1 वाजल्यापासून आपण उपलब्ध करून दिले, उद्या बरोबर पहिल्या मॅच पासून हे कुपन तुमच्यासाठी उपलब्ध असतील। फक्त 20 रुपयाचं शुल्क तुम्हाला द्यायचं आणि या स्पर्धेमध्ये शेवटच्या दिवशी ड्रॉ केला जाईल। फायनल प्रेझेंटेशन झाल्यावर आणि तुम्हाला एक होंडा ऍक्टिवा 6G ही बाईक जिंकण्याची सुवर्ण संधी असेल। जाऊया कमेंट्री बॉक्स कडे। मोनी स्टांडे बल्लेबाजी में आते हुए 5 गेंदे 16 की आवश्यकता। लाजवाब मुकाबला। आपकी बार हुई टर्न खेला यहाँ पर, सॉफ्ट रन से खेला हुआ शॉट था, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद शॉट पुल किया, लेकिन यहाँ पर गलतियां। ये दबाव मैदान के अंदर है, ये दबाव मैदान के ऊपर साफ तौर पर देख रहे हैं, गलतियां हो रही है और गलतियों में सुधार लाने जरूरी है। यही बताते हुए विकेट कीपर कि क्या चल रहा है मैदान के अंदर। यहां से मिलेंगे 2 रन, समीकरण बनेगा 4 गेंदे अब 14 की आवश्यकता।
जिथे फक्त एक धाव उपस्थित होते तिथे 2 धावा झालेले आहेत. त्याचबरोबर इथे स्ट्रायकिंग एंड बदलला गेलेला आहे. मोनिश तांडेलने आजच्या दिवसामध्ये विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाजी या अगोदर आपल्याला दाखवलेली आहे. मोनिशच्या बॅटमधून 1-2 जर मोठे फटके आली तर या सामन्यातील हवा निश्चितच निघून जाईल आणि ही चूक क्षेत्ररक्षकांनी जी केलेली आहे ती कदाचित इथे खरं तर या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पराभवाच्या गर्तेकडे घेऊन जाऊ शकते. काय घडेल काय बिघडेल. जी हाँ, स्ट्राइक यहाँ पर उठी हुई 4 गेंदे, 14 की आवश्यकता. बहुत ही अच्छी गेंद थी, ब्लॉक हॉल में फेंकी हुई गेंद थी. अंपायर को शक्की निगाह से देखा, लेकिन अंपायर का ओर से लेग बाइज का इशारा आता हुआ. आप समीकरण बनेगा 3 गेंदे 13 की आवश्यकता. सुनील सर, मेरे 15 साल के क्रिकेट के कमेंट्री में जब ये समीकरण आया 3-13 का, ज्यादातर मुकाबले गेंदबाजों ने जीते, क्योंकि इतना आसान नहीं है. दबाव मैदान के अंदर है, काबिलियत बहुत है, कूट कूट कर भरी है दोनों खिलाड़ियों के बीच में, लेकिन दबाव भी मैदान के ऊपर. समीकरण था 12-26, 11-25, 11-24, 9-23, 8-23, 7-12, 6-16, 5-16, 4-14. आप समीकरण है 3 गेंदे 13 रन. ओ लेग ब्रेक, शानदार गेंदबाजी. अब इस मुकाबले को जीत के लिए कड़ी मेहनत करनी होगी. यदि आने वाले 2 के ऊपर 2 छक्के लगे सुनील सर तो मुकाबला सुपर ओव्हर. समीकरण आता टोकाचं बनलेलं आहे. करो या मरो या पद्धतीची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही चेंडूंना हवाई मार्गे सीमारेषेच्या पलीकडे धाडावं लागेल. तुमच्याकडे क्षमता आहे म्हणून तुम्हाला नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये खेळण्याची संधी मिळालेली आहे. हॅव्हिंग पोटेन्शियल इज डिफरंट थिंग अँड कन्वर्ट दॅट पोटेन्शियल इनटू परफॉर्मन्स इज रादर डिफरंट. तुमच्याकडे क्षमता आहे, तुमच्याकडे ज्ञान आहे, त्या ज्ञानाचं योग्य वेळेला योग्य उपयोजन तुम्हाला करता आलं पाहिजे. 2 चेंडू 13 धावा, 12 धावा आल्या तर सामना बरोबरीत. क्या इस गेंद के ऊपर छक्का लगेगा या नहीं? नहीं, बिल्कुल नहीं. यहां से सुरक्षित हो चुकी है टीम. लाजवाब गेंदबाजी, किफायती गेंदबाजी, काबिल तरफ गेंदबाजी, कोई जवाब नहीं इस गेंदबाज का. अब समीकरण बनेगा 1 गेंदे 13 की आवश्यकता. लाजवाब मुकाबला, पूरा पैसा वसूल मुकाबला. क्वार्टर फाइनल का मुकाबला किस प्रकार होना चाहिए उसका जीता जागता उदाहरण. वाह भाई वाह, बहुत मजा है मुकाबले में. लाजवाब मुकाबला. 1 गेंद 13 की आवश्यकता और इसी के साथ ये छक्के की मोहर जरूर लगे, लेकिन इसे छक्का पहले आता तो क्या माहौल होता मैदान के अंदर. थोडा उशीर निश्चितच या षटकाराला झालेला आहे असं आपण म्हणूया. हा सामना संपला की ज्यामध्ये अप्पा स्ट्रायकर संघ वरचढ राहिलेले आपण पाहिलेले आहेत. या सामन्यातील सामनावीर खेळाडू सुद्धा आम्ही अनाऊन्स करू. नवी मुंबई प्रीमियर लीग 2024 पर्व 5वा दिवस 3रा. या दिवसामध्ये या नवी मुंबई प्रीमियर लीगच्या कोर कमिटीने आम्हाला समालोचनाची संधी दिली त्याबद्दल कुणालजी दाते सर, त्याचबरोबर ओमकारजी नाईक सर आणि इतर सहकार्यांचं निश्चितच मी समालोचक सुनील शेळके सर ऋण व्यक्त करतो. आपण जाऊया या सामन्यातील सामनावीराकडे. खेळपट्टीवर तुम्ही आहात.